करम जिसे पुकारे वो पहुँचे गंगा किनारे। खंडित वही मोन दिसता हे गंगा अंतू हरिद्वार आस विंगड विंगड कडेन गंगा आस जाल्यार हांगा एक विशयू विंगड एक आध्यात्माचे एक वैराग्याचे हांगा फील जाता मनशाक हांगा कोण पुरो आयला की तुमकां सगळ्यांक एक गोत आसा पुरो हे जाग्याक काशी म्हूण म्हणटाची, वाराणसी म्हूण म्हणटाची, बनारस म्हूण म्हणटाची, आनंदवन म्हणूय म्हणटाची। काशी म्हणाल्यार एक पुराण प्रसिद्ध जावन आशिल्लें एक नांव जोटूची वाराणसी वरुण आनी असी दोनी न्हंयचे मध्य आशिल्ली एक नगरी काशी म्हूण सांगून घेता। ताजे खातीर वाराणसी म्हणचे वरुण आनी असी न्हंय आशिल्ली निमित्त। बनारस म्हळ्यार हे हांगाचे एक लोकल आमगेले हिंदी लँग्वेज कसो आसा की एक सांस्कृतीक जावन आशिल्ली एक नगरी। तुमकां ह्या स्थळांत तूं विश्वविद्यानिलय आसा तुमकां गोत आसा बनारस युनिवर्सिटी म्हळ्यार आयची घालची न्ही। जवो विंगड विंगड कल आसा बनारस सारी म्हूण म्हणटाची सांस्कृतीक जावन मस्त वैभवोपेत जाल्ले हे गांव तशी रसभरीत जावन आशिल्ली मित एक बनारस म्हणूय म्हणटाची। असल एक सुंदर जागो आमी गंगा न्हंयचे तिरांत आसाची। विंगड विंगड गंगा आसा तावण हांव सांगिल्ले प्रकार ह्या गंगेक मोक्षदायिनी गंगा म्हणून म्हणटाची। हांगा एक मणिकर्णिका घाट म्हणून एक महास्मशान आसा। देशांत कितलींय स्मशान आसा पुरो जाल्यार हांगाचे मणिकर्णिका घाटांत अशें स्मशानाक महास्मशान म्हणचे मोक्षदाय एक गांव म्हळ्यार हें काशी म्हणचे। घाट तुमकां दिसता आसा विंगड विंगड घाट आसा पळया बालाजी घाट म्हणले, जटार घाट म्हणले, प्रल्हाद घाट जाल्ले विंगड विंगड घाट आसा। अंतू मणिकर्णिका घाट म्हळ्यार भारी फेमस। तुमी प्रत्येक काणीन जाल्यार आमगेले पुराणान जाल्यार त्या घाटा विशयी उल्लेख आसा। स्मशानांतू महास्मशान म्हूण म्हणचे ह्या काशींतू मणिकर्णिका घाटाक। ह्या मणिकर्णिका घाटांतू प्रत्येक दिवस अनेक आमगेले शरीर लासताचे। एक उल्लेखा प्रकार केन्ना हांगा मणिकर्णिका घाटांतू शरीर लासचे राबतकी त्या दिवसू हांगा काशींतू प्रळय येता म्हूण एक काणी आसा। तशी मणिकर्णिका म्हूण सांगल्यार कन्नातूले एक कुंडळी आमी कन्नाचे भंगर एक आभरण म्हूण कसो सांगताच की ते आभरण पडलें तसल जागो तस देखून हाका मणिकर्णिका म्हणचे म्हूण सांगताचे। अनेकाणी प्रकार पार्वतीले तिगेले कन्नाचे हांगा पळोवन मेळ्ळी देखून ती क्रोधीत जाल्ली म्हणाले एक विंगड विंगड काणी आमकां पुराणांत आयकुचा मेळटा। केलो काणी कशें म्हळ्यार प्रचलीत जावन जनाले तोंडांतल्यान तोंडा येवन असल काणी पुराय आयकुचा मेळ्ळल आसा। मणिकर्णिका घाटाचे एक विशेष कसं म्हूण सांगल्यार हेची घाटांत आतां आमी आमगेले गौड सारस्वत ब्राह्मण समाजांत कशें म्हळ्यार खंयचे एक स्मशाना दिक्कांत आमी चमकल तर जाल्यार आमकां अनवाळपण म्हूण आसा। आमी ते न्हांवका जन्नो चेंज कोरका दलमनशान असल पर मस्त विधिविधान आसा। हे काशी विश्वनाथालय दर्शनाक तुमी हे घाट तुलान जावन चमकल्यार मणिकर्णिका घाट जावन वचुका। अनेक आमी आयकलां कशें म्हळ्यार हांगा भस्म लेपन ईश्वराक जत्ता म्हळ्यार एक काणी आसा। ताजे संपूर्ण काणी प्रचलीत जावन चोवन येयली काणी सोडल्यार ताजे विशय अधिकृत जावन सांगता जाल्यार ताका स्वल्प आधार जावंक जाता। असल एक काणी हांगा पळोवचा मेळटा। विशेष जावन आशिल्ले भस्म होली हांगा चलता। तशें तुमी पळयता हे मणिकर्णिका घाटा लागींची आमी येवन पविल आसा ती केन्नाय आमकां स्वाम्यान सांगचें पंचगंगा घाटांत आमकां वेदव्यास मेळ्ळो देखून आमी हांगा स्नान करचें जाल्यार
हांगा काशे येयले तर जाल्यार तुमी मणिकर्णिका घाटांतू स्नान करूं का म्हणल्यार एक विचारू हांगा दिसून येता. तशें देखून हांगा स्नाना विशयी येतना मणिकर्णिका घाटांतू मस्त जाण हांगा येयले स्नान करचें तुमी पळोवं येता. त्याची गंगेक पाप क्षय करतली, पापनाशिनी म्हणून सांगताची, जाल्यार हांगा विशेष जावन गंगेक मोक्षदायिनी म्हणून म्हणताची. पळया आतां तुमी पळयता आसचे मणिकर्णिका घाट हांगा 24 ಗಂಟೆ मड लसता आसता म्हूण सांगेत. सूर्योदय सूर्यास्ता भितर लासुका म्हणून आसा जाल्यार काशींतू ताका कसले एक संप्रदाय म्हणना 24 ಗಂಟೆ लासता. आनी हांगा विशेष कशें म्हळ्यार हे मोक्षदायी नगरी म्हळ्यार हांगा कोण जीव त्याग करतकी तांकां नेर जावन मोक्ष मेळटा म्हळ्यार एक विचारू आमगेले पुराणा समयान तुवें येता. आनीक तुमकां आश्चर्य जावच्या पुरो हांगा एक मुक्तीधाम म्हळ्यार विचार आसा. कोण मरणाक सनीह जाल्ल्या की म्हळ्यार केन्ना तांणी मरताची म्हूण कळटा की हांगा मुक्तीधाम म्हळ्यार एक कट्टड आसा. त्या मुक्तीधामांतू येवन तांकां 15 दिवस रावच्याक वेवस्थाय आसा. हांगा तांणी प्राणत्याग करचे एक कट्टड आसा म्हूण सांगल्यार तुमकां भारी आश्चर्य जावच्या पुरो. तशें एक विचित्र विचारू एक विंगड विंगड एक भावना अस्तित्व आशिल्लें तसलें एक नगर आमगेले काशी, वाराणसी, आनंदवन नामे बनारस म्हणून सांगेत. हेची मणिकर्णिका घाट जावन तुमी विश्वनाथाले दर्शनाक वच्चे. पळया आमगेले हांगा कितले अनवाळपण आसा पळया आमगेले संप्रदायान. जाल्यार हांगा ते कसले ना भश्ट म्हळ्यार विचारू हांगा हे प्रदेशाक लागू जायना म्हळ्यार एक अभिप्राय आसा. जाल्यार आमकां एक मलगड्यान कसो दिलेलो एक संप्रदाय आसा की आमी त्या पालन करून आसचे चांग म्हूण दिसता. मागीर विंगड विंगड अभिप्राय आसा म्हाका वतना त्या विशयार कित्याक म्हळ्यार आमी वता आसल्यार मात्र केलो विचार उलोवपाक जाता. इतले आमगेल्या कळिता येयले तसले विचार. हे तुमकां आतां दिसता आसचे कॉरिडॉर काशी विश्वनाथाले कॉरिडॉर तुमी एक 10 वर्स फुडें आयला तरी जाल्यार म्हळ्यार मोदीन हांगा आतां प्रधानमंत्री कोण आसा की हांगा संसद जावन फुडें आयलो म्हूण जाल्यार हांगा एक 1,500 अंगड आशिल्ले की सपूर वोण आशिल्ले. आज ते विशेष एक कॉरिडॉर जावन भारी चंद तुमकां दृश्य दिसता आसा. हें तुमकां विश्वनाथाक घाटांतल्यान विश्वनाथाक दर्शनाक वचचें जाल्यार हें जागो विंगड विंगड गेट आसा. रोडांतू 4 नंबरा गेट आसा, 1 नंबरा गेट, 2 नंबरा गेट, 3 नंबरा गेट, विंगड विंगड वाट आसा हाका. असले एक श्रेष्ठ विश्वनाथाले दर्शन तुमी हांगा आयल्यार करूंक जाता. हें विश्वनाथ कसं म्हळ्यार एक ज्योतिर्लिंगांतू एक लिंग हांगा काशींत आशिल्लें विश्वनाथाले. हांगा अनेक प्रतीती आसा कसं म्हळ्यार काशींतू मुख्य जावन हे बिंदू माधव म्हणून आमी सांगता कसं की बिंदू माधव हांगाचो देव आराध्य देव आनी ग्रामदेव म्हूण सांगताचे. फुडें वैष्णवाले आराधनेचें एक व्हड क्षेत्र जावन आशिल्लें. बिंदू माधवाले आमी देवस्थान औरंगजेब म्हळ्यार इस्लाम मतांध रायान ते बिंदू माधवाल देवालय निर्नाम केलेले. निर्नाम करून देवालय तो संपूर्ण नाश करता. हांगाचे जन एक बिंदू माधवालय तांगेलें एक देवस्थान आसा. त्या बिंदू माधवाल देवस्थान आराध्य देव म्हणून तांणी नमगल्यार आमी विशेष जावन आमगेल समाजा लोकान आमगेल स्वाम्यान सांगिल्ले प्रकार आमी आयकला प्रकार मलगड स्वाम्यान सांगिल्ले प्रकार प्रश्न दिसून येयले प्रकार कसं काणी म्हणून सांगल्यार औरंगजेबान देवस्थान निर्नाम केला वेळार ते मूर्ती तो थंय सोण वता. चोर कसं करता म्हळ्यार थंय आशिल्ले भितर आशिल्ले बिंदू माधवाल विग्रह हंपून व्हरका जाल्यार सिरकून पडटाची म्हणाल्या काळान तांणी सोण वताची. ते सोण गेलेले आमगेले पंचगंगा घाटा बरी नाशिल्ले, काशी मठा बरी नाची तरी सोण जमकला निमित्त माधवेंद्र तीर्थ स्वाम्यांक ते बिंदू माधवाल विग्रह मेळटा. भारी चंद विग्रह तुम्ही यूथ ऑफ GSB ते पळोवन आसचा पुरो. भारी चंद विग्रह उज्व हातांतू ताका एक बिंदू आसा. एक लेखार आमी ताका बिंदू माधव म्हणून त्या लेखार म्हणयता.
आणि बिंदू माधव म्हणच्याक विंगड विंगड अर्थ आसा. आमी आचमन करतना केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, विष्णू म्हणे सांगता जाल्यार एक संवादांत गणाकांब्यांत आमी 13 वेळा संवाद करतना रुक्मिणी आणि माधवाल संवादांत कृष्ण म्हणटा अहम माधव म्हणून सांगून म्हळ्यार हांवची म्हूण तशें एक लेखार कृष्ण म्हणून धरयता. तसो जाल्यार आमगेले श्रेष्ठ बिंदू माधव आमगेले काशी मठा आवरणांत आसा म्हणाले आमगेले एक विशेष नंबिका. हांगाचे जन अनेक बिंदू माधवालय देवस्थान निर्माण केला. ताची काणी कसं नाही म्हणून सांगल्यार शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कोण तुम्ही ऐकल्याच की आज मराठा साम्राज्याचे हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हणताच. ताणे हांगा बिंदू माधवालय देवस्थान औरंगजेबान ताका निर्नाम कोण तरी त्या विग्रह हांगा उदकांत घाल्ला म्हणून सांगून मस्त तांणी सोदिताच. त्याला सोदिला वळरी तांकां ते विग्रह मेळना म्हणाले एक प्रतीती. त्या मेळना अशी तांणी अनेक बिंदू माधवालय देवस्थान विग्रह निर्माण करताची. त्याच बिंदू माधवांक काशी अधिपती म्हणून सांगून हांगा आराधन करताची. जाल्यार आमी नमून येईल कसं नाही औरंगजेबान देवस्थान निर्नाम कोण मेळल तसले विग्रहाची आमगेले काशी मठांत आसता जाल्यार म्हणून आमी प्रश्न मार्गांत सूचित जावन आनी नमून येईल तसले विचारू. ताजे खातीर तुमी विंगड विंगड गांवांत वचून आसा पुरोजी जाल्यार काशीन तयल्यार काशीचे अधिपती काशीनाथ म्हणून सांगल्यार ईश्वर म्हळ्यार एक अर्थ आसचा पुरो ना म्हणून सांगना जाल्यार काशीनाथ म्हळ्यार काशीचे अधिपती म्हूण अर्थ. जावन काशीचे अधिपती कोण म्हळ्यार आमगेला बिंदू माधव. हे काशी विशय एक 2 उतरांत खंडीत समाप्त करूं जायना. कित्याक म्हळ्यार तितले विचार हांगासर आमी गंगा आरतीक वता आसाची. हे गंगेन तूं पळया आमी विंगड विंगड गांवांत आसतना आमी देवा पूज करतना एक श्लोक म्हणटाच गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु म्हणून सांगून आजी ह्या उदकाक कसले आवाहन करका म्हणना. इता म्हळ्यार गंगा हांगास गंगा तिरांतू आसा आमी आनी गंगा आरती हांगाच विशेष कसं नाही म्हणून सांगल्यार हे आईची कालची न्ही शतशतमाना तुलान चोल येयले एक पद्दती तुमकां गोत आसा हर हर गंगे म्हणून आमी सांगताच. ईश्वराल नांवां ओटूची आमी हर हर महादेव कशें म्हणटा की हर हर गंगे म्हणून म्हणताच. ईश्वरान हांगा तिगेले एक रबस धोरण घेवन हांगा मोक्षा खातीरची जनाल्या पाप क्षय करचे खातीरची हांगा काशी पेटयला तसले एक गंगा तसले एक गंगा आरती मंगल निरांजन म्हणून आमी सांगताच. आरती केन्ना पळयल्यार ताजें दर्शन घेतल्यार आमगे सर्व पाप क्षय जातले. तसले एक गंगा आरतीक आमी सगळे जन हांगा आज येवन पाविल्ले आसाची. ह्या गंगा आरतीचे दृश्य आतां तुमी पळोवसाची. यूथ ऑफ GSB तूं गंगे आरतीचे विशेष दृश्यावळी आतां तुमी पळोवच्याक आसाची. पळयता रावपा.
गंगा आरती वळारीची आमके सगळेची आमगेल टीमाक हांगा गंगेक आरती करचेक अवकाश मेळ्ळो तुमकां दूर तुलान ह्या दृश्यावळ दिश्यन येता पुरो जाल्यार ह्या गंगा आरतीचे आमी तुमगेल खातीर सगळे समाजा तर्फेन समाजा बरेपणा खातीर ह्या आरती कळेल म्हूण लेख्याची तुम सक्कड तुमगेल इश्टार्थ देव परिपूर्ण करो म्हणून आमी हांगा तुला सगळे आमगेल टीम मागता.